मनुष्य प्रेमाचा भाग 8। सगळे फ्रेश होऊन रात्रीची आरती करतात आणि जेवायला बसतात। जेवण करून सगळे गप्पा मारत बसलेले असतात। अमर आणि अवी गायब असतात। तनू अमर दिसत नसल्याने इकडं तिकडं बघत असते। सगळे थकल्यामुळे झोपायला जातात। तनू विचार करत असते, अमर कुठं गेला आहे। थोड्या वेळात तिचा फोन वाजला। तिने बघितलं तर अमरचा मेसेज होता। तिने मेसेज वाचला। ती मेसेज वाचून गालातच हसली। तिला त्याच्यासोबत घालवलेल्या लहानपणीच्या आठवणी आठवत होत्या। ती विचार करत होती। तेवढ्यातच परत तिचा फोन वाजला आणि ती विचारातून बाहेर पडली। परत अमरचा मेसेज आला होता। मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली। तिला त्याची पहिली भेट आठवत होती। ती तिच्या मामाच्या घरी गेलेली होती। सगळे तिथं खेळ खेळत होते। तनूवर राज्य आलं होतं। ती डोळ्यांवर पट्टी बांधून कोणाला पकडण्याचा प्रयत्न करत होती। पाऊस पडल्यामुळे तिथे पाण्याचे छोटे दबके तयार झाले होते। ती एका दबक्यांमध्ये जात होती। शेजारी राहणाऱ्या अमरला ते दिसलं। तो तिच्या जवळ गेला। त्याने तिला हात लावला। ती त्याचा हात पकडून उड्या मारायला लागली। शेवटी तिने कोणाला तरी पकडलं म्हणून ती खूप खुश होती। तिने घाईने डोळ्यावरची पट्टी काढली। समोर अनोळखी मुलगा बघून थोडी गडबडलीस। तेवढ्यातच अमर सोबत आलेला कुत्रा जोरात तिच्यावर भुंकला। ती घाबरून मागे जाऊ लागली। तिने अमरचा हात पकडला होता। मागे दबके असल्याने दोघे दबक्यातच पडले। अमर, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना? तिने मान नकारात्मक हलवली। दोघे गोंधळून उठण्याचा प्रयत्न करायचे आणि परत घसरून पडत होते। 2-3 वेळेस घसरून पडल्यामुळं अमर तिला थांब म्हणाला। ती शांत झाल्यावर तो हळूच उठला। उभं राहून तिला उठवायला हात दिला। तिने उठल्यावर कुत्र्यांकडं बघितलं। ती घाबरून तिथून पडून गेली। घरी जाऊन आईला सगळं सांगितलं। आई, अगं त्याला थँक्यू बोलायचं ना आणि सॉरी पण बोलायचं होतं। तुला थांबायला गेला आणि तू त्याला पण धक्क्यात पाडलं का तनू? हो ना, विसरलेस। मी जाऊन त्याला सॉरी आणि थँक्स बोलून येते हां। आई, अशीच जाणार का? आधी फ्रेश हो मग जा। ती फ्रेश होऊन शेजारच्या घरी गेली। अमर पण फ्रेश झाला होता। तो गार्डनमध्येच बसलेला होता। ती इकडं तिकडं बघत त्याच्या जवळ गेली। तिला कुत्र्याची भीती वाटत होती। त्याचं लक्ष गेलं तेव्हा तो विचारायला लागला, अमर काय शोधते? तनू, काही नाही। तुझा कुत्रा नाही आहे ना इथं? त्याला बघत होती। तो हसत म्हणाला, नाही का? तनू, मला भीती वाटते त्याची। अमर, मग का आली इथं? तनू डोक्यात चापट मारत, अरे हा मी विसरलेच होते। तिने हातातलं चॉकलेट त्याला दिलं। थँक्स, मला पाडण्यापासून वाचवलं आणि म्हणून सॉरी, माझ्यामुळे तू पण पडलास म्हणून। एक हात कानाला लावून अमरला ती खूप क्यूट वाटली। त्याने तिचे गाल ओढले। त्याची काही गरज नाही। माझ्या कुत्र्यांमुळं तू पडलीस म्हणून सॉरी। तनू, पण हे चॉकलेट तर घे। अमरने चॉकलेट घेतलं आणि तिच्यासमोर हात केला। फ्रेंड्स, तनूने खुश होऊन हात मिळवला। तेव्हापासून ते खूप चांगले फ्रेंड्स झाले होते। तिचा फोन परत वाजला। अमरचा मेसेज होता। तिने मेसेज बघितला। जीवनात अनेक मैत्रिणी येत जातात, पण अशी एक मैत्रीण असते, ती आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते आणि ती प्रत्येक मैत्रिणी माझ्यासाठी तू आहेस, फक्त तू। एक मेसेज आला, टेरेसवर ये, म्हणून ती लगेच टेरेसवर गेली। टेरेसवर अंधार होता। नुसताच पाऊस पडून गेल्याने वातावरण थंड झालेलंच होतं। ती अमरला आवाज देणार तेवढ्यातच तिच्या डोळ्यावर कोणीतरी पट्टी बांधली। ती थोडी घाबरली, पण अमर हळूच तिच्या कानात बोलला, तुला आठवते आपण फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा पण तू अशीच डोळ्यावर पट्टी बांधली होती? तिने होकारात्मक मान हलवली। तो तिचा हात पकडून तिला पुढं घेऊन गेला। तेवढ्यातच तिच्या अंगावर काहीतरी पडलं असल्याचं जाणवलं, म्हणून तिने डोळ्यावरची पट्टी काढली। तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या पडत होत्या। ती खूप खुश झाली होती आणि अंगावर पडणाऱ्या पाकळ्या हाताच्या उंजळीत घेऊन परत वर फेकल्या। अमर तिलाच बघत होता। तिला असं खुश झालेलं बघून तो पण खूप खुश झाला होता। थोड्या वेळाने तनूचं लक्ष अमरकडं गेलं। मग ती आजूबाजूला बघू लागली। तिथं खूप छान सारी रेड अँड व्हाईट कलरची फुगे होती। तो तिच्या समोर आला। तिची धडधड होत होती। अमर, तुला माहीत आहे, तू ना माझी स्पेशल फ्रेंड आहे। लहानपणापासून पण तू माझी स्पेशल फ्रेंड्स होतीस ना? सॉरी, मी तुझ्या बर्थडे नंतर तुला भेटायला आलोच नाही
आणि मम्मीला ट्रीटमेंटसाठी पुण्याला घेऊन आलो होतो ना, पण मम्मीला आम्ही नाही वाचू शकलो. खूप प्रयत्न करूनही ती मला एकटं सोडून गेली. मग पप्पाने स्वतःला कामात बिझी करून घेतलं आणि मी अजून एकटा पडलो. मी पण इथं शिक्षण सुरू केलं. गावाला गेल्यावर मम्मीची खूप आठवण येते म्हणून कधी गावाला गेलोच नाही. बोलताना त्याचे डोळे पाणावले होते. त्याचं ऐकून तनूच्याही डोळ्यात पाणी आलं. तो परत बोलू लागला. तिथं हळूहळू मी त्या दुःखातून स्वतःला सावरत होतो. मला सगळ्या गोष्टींचा विसर पडला, पण माझी स्पेशल फ्रेंड मी नाही विसरू शकलो आणि गणूने तिला परत माझ्या आयुष्यात पाठवलं. पण यावेळेस मी त्या स्पेशल फ्रेंडला अजूनच स्पेशल मानणार. तुला बसमध्ये धडकलो तेव्हा तुला पडण्यापासून वाचवलं, पण मी तुझ्या प्रेमात पडलो. नंतर कॉलेजमध्ये तुझ्यासोबत विद्या, रंजू आणि अवी जसे वागले मला खूप राग आला होता आणि वाईट पण वाटत होतं. पण परत तुझ्याशी मैत्री केली तेव्हा जीवात जीव आला. आरती दीदी जेव्हा बोलली तुला गणू आवडतो ते ऐकून तर मनात खूप वेदना होऊ लागल्या होत्या. आता काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं. पण आज जेव्हा गणू कोण हे कळलं तेव्हा सगळ्यात जास्त खुशी मलाच झाली. तो तिच्या डोळ्यात बघून बोलत होता. ती एकटक त्याच्या डोळ्यात बघतच होती. तो जे बोलत होता ते ती शांतपणे ऐकत होती. हे स्वप्न आहे की सत्य हेच तिला कळत नव्हतं. अमर तिच्या समोर एका गुडघ्यावर बसला. त्याने मागे लपून ठेवलेलं गुलाबाचं तिच्या पुढं धरलं. अमर बोलला, ओढ लागली आहे तुझ्या मिळवण्याची. तू मला समजून घेशील का? लागलंय वेळ तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का? थांबव आता खेळ हा सपनांचा, कायमची माझी होशील का? कायमची माझी होशील का? ती काहीच बोलत नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हळूहळू ते गालावर आलं. त्याला तिला असं रडताना बघून वाईट वाटत होतं. तो पटकन उठला आणि तिचे डोळे पुसून बोलला. अमर बोलला, ए रडू नकोस ना. तुला आवडलं नसेल तर सॉरी. तुझं उत्तर नाही नसेल तरी चालेल, पण असं रडू नको. प्लीज प्लीज प्लीज. मला नाही बघवत तुला असं रडताना. त्याने तिला मिठी मारली. तिनेही त्याला घट्ट मिठी मारली. थोड्या वेळाने तो साईडला झाला. ती त्याच्याकडे बघून हलकीशी हसली आणि त्याच्या हातातून गुलाबाचं फूल घेतलं. त्याला खूप आनंद झाला. त्याने परत तिला मिठी मारली. अमर, आय लव्ह यू तनू. आय लव्ह यू सो मच. तो जवळ ओरडला. तो तिला मिठी घेऊन उभा होता आणि दोघांना कसला तरी आवाज आला. तसे दोघे स्तब्ध होऊन आवाजाच्या दिशेने बघू लागले. दोघे एकमेकांच्या मिठीत होते. तेवढ्यातच त्यांना कसला तरी आवाज आला आणि ते बाजूला झाले. आवाज आलेल्या दिशेने ते बघू लागले. अवीने जोरात सिट्टी वाजवली. त्या आवाजाने दोघे बाजूला झाले. त्यांचं लक्ष तिकडं गेलं तर आरती, विद्या, रंजू आणि अवी, आकाश आणि विशाल त्यांच्याकडे बघत असतात. अवीला आणि आकाशला माहीत होतं म्हणून ते खूप खुश असतात. विद्या आणि रंजू शॉक लागल्यासारखं बघत असतात. आरती आणि विशाल सिरियस फेस करून दोघांकडे बघत राहतात. तनू आरतीकडे बघते. तिला वाटतं दीदीला खूप राग आला आहे. आरती दीदी तिला काय बोलावे सुचतच नव्हतं. आरती चेहरा सिरियस ठेवून तिच्या जवळ जाते. तनू खूप घाबरलेली असते. आरती तिच्या समोर थांबते. तनू घाबरून गळ्यातल्या गणूच्या लॉकेटला हात लावते आणि खाली मान घालते. तिला इतकं घाबरलेलं बघून शेवटी आरती हसते आणि तिला मिठी मारते. तनूला काही कळतच नाही. आरती, आय एम सो हॅप्पी फॉर यू तनू. म्हणजे आरती, मला आधीच माहीत होतं तुझ्या मनात काय चालू आहे ते. त्याचा मनातला पण मी अंदाज लावलेलाच होता. फायनली त्याने तुला सांगितलं. मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. ती अमरकडे बघते. पण माझ्या तनूला जर तू त्रास दिला तर बघ. अमर, टेन्शन नको घेऊ. ती आता माझी तनू आहे. मी कधीच तिला हर्ट होऊ देणार नाही. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि थँक्यू मी तिला सगळं सांगू शकलो. विद्या आणि रंजू गोंधळून सगळं बघत असतात. रंजू, ये सब कब कैसे हुआ? विद्या आणि आरतीने तुला काहीच मदत केली. अमर, खरं तर मला ती लहानपणापासूनच आवडायची आणि आता तिच्या अजूनच प्रेमात पडलो आहे. आरतीला कळलं होतं मला जेलस फील होऊन मी तनूला प्रपोज करावा म्हणून ती सारखं तनू आणि गणू बद्दल बोलत होती. त्यामुळे मी तिला मनातलं सांगण्याचं ठरवलेलंच होतं. विद्या आणि रंजू पण तनूला मिठी मारतात. अवी जाऊन अमरला पण मिठी मारतो. आकाश बोला, अरे आम्हाला पण तेवढाच आनंद झालेला आहे.
सगळे झोपायला जातात. अमर मागेच थांबलेला असतो. तो मागून तनूचा हात पकडतो आणि डोळ्यानेच तिला थांबायला सांगतो. सगळे गेल्यावर तो तिच्या जवळ जातो. तनू, काय झालं? थांबायला का सांगितलं मला? अमर तिच्या डोळ्यात बघत असतो. ती त्याच्या डोळ्यांसमोर हात हलवते. अमर, बघू दे ना जरा. रोज तुला बघतो पण मन भरत नाही. तनूचे गाल लाजून गुलाबी झाले होते. तो तिलाच बघत होता. तिने लाजून नजर खाली केली. त्याने तिचा हात लावून चेहरा वर केला. आता ती त्याच्या डोळ्यात बघत होती. अमर, तू अजून मला बोललीस नाहीस. तनू, काय? अमर, जे मी तुला बोललो, पण तू मला अजून पण काहीच बोलली नाही. तो खोट्या रागात गाल फुगून बोलत होता. तनू बोलली, मी हो तर बोलले ना, अजून काही बोलायचं होतं का? त्याची मस्करी करायची म्हणून बोलले. अमर बोलतो, फक्त हो बोलतात का? मी अजून काय बोललो होतो? तो तिच्या जवळ येत बोलला. तनू, तू कितीही काही बोलला होता. नेमकं काय बोलायचं मी? ती काही न कळल्याचं नाटक करत बोलत होती. अमर, ओके, मी सांगतो मी काय बोललो, पण तू पण बोलायचं. तो तिच्या जवळ जात बोलला. आय लव्ह यू तनू. तनू लाजली आणि थोडं मागे झाली. तो तिच्या जवळ येत होता तर ती मागे जात होती. तनू, आय लव्ह यू अमर बोलून ती खाली पडत गेली. तो पण तिच्या मागे गेला. तिने त्याला जीभ दाखवून रूममध्ये गेली. तो गालातच हसला. हसत तो पण झोपायला गेला. दोघेही खूप खुश होऊन झोपी गेले होते. सकाळी तनू लवकर उठून फ्रेश झाली होती. रात्रीचे 8 होऊन तिचे गाल गुलाबी झाले होते. ती किचनमध्ये गेली. प्रसाद बनवला. आरती, विशाल आणि अवी आले होते. विद्या आणि रंजू उठलेच नव्हते. तनू, आकाश आणि अमर कुठे आहे? अजून उठले नाहीत का? विशाल, आकाश जिममध्ये एक्सरसाइज करत आहे. अवी आणि अमर अजून उठलाच नाही. विद्या आणि रंजू पण अजून उठल्याच नाही. आरती, त्यांची सकाळ एवढ्या लवकर नाही होत, पण आरती करायची आहे तर उठावंच लागेल ना. सगळे कॉफी पीत बोलत असतात. तनू चहा पिते आणि 2 कपात कॉफी घेते. आरती, 2 कप का? तनू, विद्या आणि रंजू तर उठणारच नाही लवकर. आकाश उठलाय तर त्याला देते आणि अमरला पण उठवते. आरती, ओहो, त्याला उठवायला चालली? मग आकाशचा कप राहू दे. तू त्याला उठव, तोपर्यंत आकाशची कॉफी थंड होईल. तनूला चिडवत बोलत होती. तनू थोडी लाजली. तनू, आकाशसाठी कॉफी घेऊन जायचं तर सरळ सांग ना दीदी, मला का चिडवत आहेस? आरती, नाही तसं काही नाही. बरं जा, नाही तर कॉफी इथेच थंड होईल. आरती गडबडून बोलत होती. तनूने 1 कप आरतीकडे दिला आणि दुसरा कप घेऊन अमरच्या रूममध्ये गेली. आरती कॉफीचा कप घेऊन जिममध्ये गेली होती. आकाश एक्सरसाइज करत होता. ती त्याला बघत तिथंच थांबली. त्याने टी-शर्ट घातलेलं होतं, पण ते घामाने भिजून अंगाला चिटकलेलं होतं. त्याचं शरीर बघून खूप भारी दिसत असतं. त्याचं लक्ष तिच्याकडं बघत होती. तोही तिला बघण्यात हरवूनच जातो. तिने ब्ल्यू कलरचा चुडीदार घातलेला असतो. केस एका खांद्यावर घेतलेले असतात. केस धुतल्यामुळे ओलेच असतात. नुसतीच अंघोळ केल्याने चेहरा एकदम फ्रेश दिसत असतो. सिंपल मेकअप केलेला असतो. भानावर येत तो बोलतो. आकाश बोलतो, मी आलो असतो ना कॉफी प्यायला. त्याच्या आवाजाने आरती भानावर येते. आरती, कॉफी थंड झाली असती म्हणून येतेच आणली. त्याने थँक्यू बोलून तिच्याकडून कप घेतला. आकाश, आरती, एक विचारू? आरती बोलते, विचार ना. विचारू का? असं का विचारतो? आकाश, तू घरी डान्स प्रॅक्टिस का नाही करत? आरती बोलते, घरच्यांना त्रास नको म्हणून, माझ्यामुळे उगाच कोणाला प्रॉब्लेम व्हायला नको. आणि कॉलेजमध्ये करते ना मी. मग इथं केलं काय आणि कॉलेजमध्ये केलं काय? सारखंच आहे ना. डान्स करते यातच मी खूप खुश आहे. तुला माहीत आहे, मी घरी होते तेव्हा तनू आणि मी पावसात खूप भिजायचो. पावसात डान्स करायला तर मला खूपच आवडतं. म्हणजे असं, पण मला डान्स करायला आवडतंच म्हणा, पण पावसात डान्स करायची वेगळीच मज्जा आहे. डान्स तर मी कुठेही करू शकते. गाणं ऐकताच माझे पाय जसं स्वतः फिरकायलाच लागतात. तिची एक्सपिरियन्स चालूच झाली. आकाश कॉफी पीत तिची बडबड ऐकत असतो. बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे येणारे हावभाव, ती करणारे हातवारे हे बघण्यात तो दंगच असतो. त्याची कॉफी संपले
पण त्याला कळतच नाही. आरतीचं लक्ष त्याच्याकडंच जात होतं. आरती, अरे कॉफी संपली, चल मी जाते, तू पण आवरून घे, ये आरती करायची आहे ना म्हणून, बोलून त्याच्या हातातून कप घेते आणि खाली जायला निघते. आकाश मात्र तिलाच विचार करत असतो. एवढं बडबड करते पण मनातलं दाबून ठेवलेलं कधी तोंडावर येऊ देत नाही. माझ्यासोबत शेअर करून तर बघ ना, मी असेल तुझ्यासोबत नेहमी. मी असा का विचार करतोय? मी तिचा जरा जास्तच विचार करतोय. सगळे विचार झटकून तो फ्रेश व्हायला गेला. तनू कॉफी घेऊन अमरच्या रूममध्ये गेली होती. तो अजून झोपलेलाच असतो. तनू बेड साईडच्या टेबलवर कॉफी ठेवते आणि त्याच्याकडे बघते. तो होताच तेवढ्या हँडसम, कॉलेजमध्ये पण खूप फेमस होता. सगळ्या पोरी त्याच्यावर फिदा असायच्या. कॉलेजमध्ये कूल बनून राहणारा, झोपेत मात्र एकदम लहान मुलांसारखा दिसत असायचा. किती निरागस दिसत होता. त्याचे सिल्की केस विस्कटलेले कपाळावर आले होते. तिला त्याच्या केसांना हात लावायची इच्छा झाली होती. तिने न राहून त्याच्या केसात हात फिरवलाच. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल आली. तनू मनातच बोलत होती, नक्कीच छान स्वप्न बघत असेल, पण आता याला उठवायचं कसं? तनू त्याच्याकडे बघतच विचार करत होती. तिला काही सुचलंच नाही आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आले. तनूने आज केस धुतलेले होते. ते अजून थोडे ओले होते. तिने तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर पाडले आणि त्याच्या कानात गुदगुल्या केल्या. त्याला थंड कानात जाणवलं तसं त्याने कान चोडला आणि घूस बदलून झोपला. तनूने परत तसंच केलं. त्याने परत घूस बदलली. तनूला वाटलं हा काही उठणार नाही म्हणून ती उठू लागली, तर त्याने तिचा हात पकडून त्याच्याकडे खेचलं. बेसावध असल्याने ती त्याच्या अंगावर पडली. तिचे केस पुढं दोघांच्या तोंडावर आले. अमर तर तिच्या ओल्या केसांना स्पर्शाने शहारू लागला. त्याने तिच्या तोंडावरून केस बाजूला केले आणि तिच्या डोळ्यात हरवून गेला. ती पण त्याच्या डोळ्यात हरवून गेली होती. थोड्या वेळाने ती भानावर आली. ती उठण्याचा प्रयत्न करत होती, पण अमरने तिला घट्ट पकडून ठेवलेलं होतं. तिचा चेहरा लाजून गुलाबी झालेला असतो. तिच्या तोंडातून एकही शब्द निघतच नव्हता. कसंबसं ती फक्त एवढंच बोलली, अमर, तो अजूनही तिच्यात हरवलेलाच होता. ती लाजत घाबरत बोलायला लागली, तनू, अमर सोड ना, कोणीतरी येईल, ती अडखडत बोलत होती. अमर तिच्या लाजून झालेल्या गुलाबी चेहऱ्याला बघत म्हणाले, तुझं हसणं, तुझं लाजणं फुलापेक्षा कमी नाही. तुझ्या प्रेमात कधी पडलो माझं मला कळलंच नाही. हे ऐकून तर आता तिचे गाल लाजून लाल झाले होते. ती कशीबशी त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती. तनू, सोड ना, कोणीतरी येईल ना, अमर बोलला. सकाळ सकाळी तुझा चेहरा बघितला ना, आता माझा दिवस किती छान जाईल बघच. कोणी बघितलं तर बघितलं, तू माझी गर्लफ्रेंड आहेस ना आता. तनू, सगळे चिडवितील ना. अमर, मग ती इथं यायलाच आधी विचार करायचा ना तू. तनू, ते मी कॉफी घेऊन आले होते. ती बेड साईड टेबलवर कडे बघत बोलत होती. अमर, हो का? कास असं रोज झालं तर? आज खरंच खूप भारी सकाळ झाली. तो तिला सोडतच बोलला. तनू उठून उभी झाली. तू उठून तिच्याकडे यायला लागला. तनू अजून लाजतच होती. घाबरून ती मागे सरकली. तो तिच्या समोर येऊन तिचा हात पकडणारच तेवढ्यातच ती घाईत बोलली, आवरून पटकन आरतीला ये, आणि पडून गेली. अमर केसात हात फिरवून गालातच हसला. सगळे गणूच्या आरतीला आले होते. विशालचे पप्पा आणि मम्मीच्या हाताने सकाळची आरती झाली होती. सगळे आरती करून गप्पा मारत बसले होते. विशाल, मग आज काय करायचं आहे? आरती, तनू आणि मला पुण्यातले गणपती बघायचे होते. आम्ही टीव्हीत पाहिलं होतं. खूप मस्त असतात ना पुण्यात गणपती. किती मस्त डेकोरेशन असतं. आम्ही तर ऐकलंय विसर्जन तर खूप भारी असतं ना, म्हणजे ढोल ताशे, मिरवणूक किती मस्त ना. आरतीची बडबड सुरू झाली होती. विद्या, आम्ही पण नाही कधी गेलो गणपती बघायला. आरती, काय? इथं असून सुद्धा काही फायदा नाही तुमचा. अमर, मग आज जाऊ ना गणपती बघायला आपण. अवी, हो, तू तर तयारच असणारच ना, तनूला बघायचं आहे ना. अमरला चिडवट म्हणाला. तनूचे गाल तर गुलाबी झाले होते. ती इकडं तिकडं बघू लागली. आरती, ते तर आहेच. चला, तनूच्या इच्छा पूर्ण करणारा भेटला. एकदाचं खूप मोठं ओझं कमी झालं डोक्यावरचं. तनूने तिला हातावर मारलं तसे सगळे हौसला लागले. तनू,
मी तुझ्या डोक्याला ओझं होतं का ग? आरती: नाही ग बाळा, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे तू कधी तुझी इच्छा बोलून नाही दाखवत ना, पण आता तुझ्या मनातलं ओळखणारा आणि ते पूर्ण करणारा भेटला, एवढंच म्हणायचं होतं मला. तनूला मिठी मारत बोलत होती. अमर बोलला: आरती दीदी, तुला पण भेटेल ना कोणीतरी, तेव्हा बघू आम्ही. हो ना ग तनू? तनू: हो, तेव्हाच बघते तुझ्याकडे. आरतीने आकाशकडे एक नजर टाकली आणि म्हणाली: काय माहीत माझ्या नशिबी आहे की नाही कोणी. तनू पण आकाशकडे बघत बोलते: दीदी, असेल ग कोणीतरी तुझ्यासाठी पण. आकाशला समजलं होतं तनू त्याला बोलत होती. तो लगेच इकडे तिकडे बघू लागला. विशाल: तो भेटेल तेव्हा भेटेल, तो पर्यंत तुझा भाऊच आहे ना तुझ्या इच्छा पूर्ण करायला. तिच्या डोळ्यांवर हात ठेवत बोलला होता विद्या दादा फक्त तिच्याच इच्छा पूर्ण करणार. खोटं खोटं रडत बोलते. विशाल: अरे तुला कसं विसरेल, मी माझ्या सर्व बहिणींच्या इच्छा पूर्ण करेन, तिला मिठीत घेत बोलत असतो. तनू आणि आरतीने पण त्याला मिठी मारली. रंजू: सबके विश पूरी करने के लिए कोई है, मेरे पास ही कोई नहीं है. अभी एक बार मौका तो दे दो तुम्हारी सारी विश पूरी करने का. सगळे शॉक लागल्यासारखे त्याच्याकडं बघत होते. तो घाबरून म्हणाला: अरे म्हणजे ही कोणाला मौका देईल तेव्हा तर कोणी तिच्या इच्छा पूर्ण करेल ना. तो बोलत होता. त्याने लगेच विषय बदलला: मग जायचं का गणपती बघायला? सगळे एकसाथ हो बोलले. एवढा वेळ शांत बसलेला आकाश शेवटी बोललाच: जाऊ, पण संध्याकाळी. रात्री जास्त मज्जा येते गणपती बघायला जायची. आरती: तुला कसं माहीत? आकाश: मी लहान असताना जायचो माझ्या मम्मी पप्पांसोबत. तो बोलत असताना त्याच्या डोळ्यातलं थोडं पाणी आलं, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि हसत म्हणाला: संध्याकाळी तिथं पाळणे वगैरे असतात आणि काही ठिकाणी डान्स किंवा नाटक असे प्रोग्राम पण असतात, एकदम जत्रेसारखं. विद्या: मी नाही कधी गेली जत्रेला, मला बघायचं. आपण संध्याकाळी जाऊया ना दादा. विशाल: ओके. आकाश: पण संध्याकाळी खूप गर्दी असते. सगळ्यांनी सोबत राहायचं. सगळ्यांनी हो बोलल्यावर ते बाकीच्या गप्पा मारत बसले होते. सगळे मस्ती करत गप्पा मारत असतात. दुपारचं जेवण करून आराम करायला जातात. संध्याकाळी सगळे गणपती बघायला जायचं निघाले होते. कारने जायचं ठरलं. 2 कार नेणार होते. अमरने त्याची कार आणली होती. विशालच्या कारमध्ये त्यांच्या बहिणी बसल्या हे पाहून अमरचा चेहरा पडला. त्याला वाटलं तनू त्याच्यासोबत असेल. आरतीचं लक्ष त्याच्याकडं गेलं. आरती: अरे विद्या, रंजूला घे ना आपल्या कारमध्ये. विद्या म्हणाली: हो, ती एकटी बसली ना त्या कारमध्ये, आपल्यात होईल ॲडजस्टमेंट. ती ना समजून बोलली होती. आरतीने तिला अमर आणि तनूकडे इशारा केला. तेव्हा तिच्या लक्षात आलं. विद्या: अरे हो, मला तिच्याकडे एक काम होतं. तनू, तू त्या कारमध्ये बस ना, तिला इकडे पाठव प्लीज. हे ऐकून अमरचा चेहरा खुलला, पण तनूने बोलणं ऐकून परत पडला. तनू: मी काय जाऊ, ती होईल ना ॲडजस्ट, इथं आहे ना आपल्या कारमध्ये जागा. आरतीने तिच्या डोक्याला हात मारून घेतला. मग विशालकडं मदतीसाठी बघितलं. विशाल: तनू, गणपतीच्या वेळेस पोलीस खूप असतात, जास्त लोक बघून उगाच गाडी थांबवतील. विद्या: हो ना तनू, प्लीज प्लीज. ती केविलवाणा चेहरा करून बोलली. मग तनू पण जायला हो म्हणाली. विद्याने आरतीला स्तब्ध करून दाखवलं. आरतीने लगेच अमरकडं पाहिलं आणि डोळे मिचकावले. अमर तर खूप खुश झाला होता. त्याने डोळ्यातच थँक्स म्हणून खुणावलं. तनूला मात्र काही समजलंच नाही. ती अमरच्या कारमध्ये बसायला गेली होती. ती येणार म्हणून अमरने पटकन अवीला मागे जायला सांगितलं. रंजू दुसऱ्या गाडीत जाणार म्हणून अवी नाराज झाला. तो हळूच अमरच्या कानात बोलला: अवी, अच्छा, तनू भेटली की मित्राला विसरलास. माझ्या रंजूला पण दुसऱ्या कारमध्ये पाठवलं. तुला तर नंतर बघतोस मी. म्हणून तो मागे आकाशच्या शेजारी जाऊन बसला. तनू पुढे अमरच्या शेजारी बसलेली होती. अमरने तिला बघून स्माईल दिली. तिने पण स्माईल केलं आणि आरतीकडं पाहिलं. आरतीने तिला डोळा मारला आणि त्यांची कार निघाली. तेव्हा तनूच्या लक्षात आलं की सगळे तिला या कारमध्ये का पाठवत होते म्हणून. लक्षात येताच तिचे गाल गुलाबी झाले होते. तिने पटकन डोळे बंद केले आणि गळ्यातील लॉकेटला हात लावला. अमर तिलाच बघून गालात हसत होता. आकाश पाहून झालं असेल तर निघायचं का? ते गेले पण पुढं. त्यांच्या आवाजाने अमर भानावर आला. त्याने लगेच कार स्टार्ट केली.
तनू तर अजून लाजून डोळे घट्ट बंद करून बसली होती. कार स्टार्ट झाल्यावर खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळं तिने आपले डोळे उघडले आणि खिडकीतून बाहेर बघत होती. अमर तर राहून तिच्याकडं बघत होता. अवी, अमर आपल्याला सुखरूप घरी पोचवेल आहे ना? ड्रायव्हिंगवर लक्ष ठेव प्लीज. आकाश हो, नाही तर गणूला बघायला जायचं ऐवजी गणूकडं जाऊ आपण, दोघे खाली खेचत बोलले. अमर आणि तनूला लाजल्यासारखं झालं. तनू लाजून खिडकीतून बाहेर बघत होती. दोघे परत काही बोलतील म्हणून त्याने गाणी चालू केली. रेडिओ चालू होताच गाणं लागलं, मौसम हाय मस्ताना गर्लफ्रेंड नसताना. गाणं ऐकून अवी आणि आकाश जोरात हसायला लागले. अमरने लगेच गाणं चेंज केलं. बघतोस तर काय, रागाने डाव टाकलाय वाघाने, एका फटक्यात केला विषय एंड. अवी गाणं ऐकून मुद्दाम जोरात गाणं गायला लागला. तनू तो दोन्ही हातात चेहरा लपून बसली होती. अमरने परत गाणं चेंज केलं. हा गुंडों से छुड़ाया है मैंने तुझे बचाया है. आता तर अमरला पण लाजल्यासारखं झालं. त्याने रेडिओ पटकन बंद केला. आकाश आणि अवे मागे बसून हसत होते, तर अमर आणि तनूला एकमेकांना बघायची पण लाज वाटत होती. अमर मनातच विचार करत होता, काय यार, हिच्यासोबत टाइम स्पेंड करावा म्हणून तिला कारमध्ये बोलावलं, पण ती बाहेर बघत बसली. म्हटलं रेडिओवर मस्त रोमॅन्टिक गाणं लागेल असेल तर तिला ऐकवता येईल, पण रेडिओने तर माझाच पचका केला. आता तर मलाच तिच्याकडे बघून लाज वाटू लागली. अमर, तू तिला अजून ॲकवर्ड फील करून दिलंस. आता पूर्ण वेळ फिरताना ती इग्नोर करेल बहुतेक, त्याला असं वाटत होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.